भक्तीचं लक्षण काय आहे हे सांगत असताना महर्षी नारदांनी वेगवेगळ्या जे ऋषी मुनी आहेत त्यांच्याविषयी आपल्याला सांगितले. प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे असं सांगितलेलं आहे. तर प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती. आणि जेव्हा आपल्याला हे प्रेम प्राप्त होते तर त्यासाठी आपल्याला जास्त अतिरिक्त काही करायची गरज नाही आहे. एकदा आपली वेवलेंथ जुळाली, तार जुळाली, की मग आपण प्रेमामध्ये पडतो. आणि तिथे काय होतंय की बऱ्याच जणांची तिथे थोडीशी गफलत काय होते की आपण मागणी करायला लागतो, हक्क जमवायला लागतो. आणि जेव्हा आपण मागणी करायला लागतो, जसं प्रेम जुडलं की मग खरंच प्रेम आहे का ह्याची टेस्ट घ्यायची किंवा मग अधिकार जमवायचा. तर मग काय होते, ते प्रेम कमी व्हायला लागते आणि मग त्याची परिणती भक्तीमध्ये होत नाही. पण भक्तीमध्ये परिणती झाल्याचं लक्षण काय आहे, तर ज्याच्या भक्तीमध्ये आपण पडलो आहोत, त्याच्या प्रेमामध्ये आपण पडलो आहोत, ईश्वराच्या प्रेमात पडलो, आपण गुरुच्या प्रेमामध्ये पडलो, तर त्यावेळेस काय आहे, अनुकूलता आहे. अनुकूलता म्हणजे त्यांनी म्हणतील तेच करायचे, इतरत्र दुसरीकडे नाही करायचं. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की आपण 20 प्रकारचे मार्ग घेतो, हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते नाही झालं तर ते. तर असं नाही आहे. भक्तीचं हे लक्षण नाही. अनन्यता म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. तो आणि मी एकत्व आहोत. हे हा भाव जेव्हा आपला येतो त्यावेळेस ती काय आहे, भक्ती आहे. आहे की नाही. हा, व्यवहारामध्ये वेगवेगळापणा असू शकतो. कारण ही सृष्टी जी आहे ही कशी आहे, पंचतत्वापासून बनलेली आहे. आणि त्याच्यातलं एक आकाश तत्व सोडलं तर बाकीचे 4 तत्व हे एकमेकाच्या विरोधी आहे. जसं उदाहरणात काय सांगितलं की अग्नी आहे, तो जाळतो आणि पाण्यामुळं अग्नी विझते, आहे की नाही. तसंच वायूमुळे अग्नी भडकतो आणि वायूमुळे अग्नी विझतो. तसे हे जे 4 तत्व आहेत हे एकमेकाच्या विरोधी आहेत. पण आपण जेव्हा आकाश तत्वामध्ये विलीन होतो म्हणजे भक्तीमध्ये जातो त्यावेळेस हा विरोधाभास नाहीसा होतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं, जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे किंवा ज्ञान आपल्यामध्ये आहे, तर हे ज्ञान कुठून आहे, चैतन्यामधून आहे, आपल्या चेतनेमधून, आपल्या आत्म्यामधून ते ज्ञान आहे, आत्मस्थित ज्ञान आहे. की नाही. म्हणून बऱ्याच वेळेस लोक काय करतात, त्याच्यामध्ये थोडी गफलत करतात. कशी गफलत होते की समजा मी इंजिनियर आहे की नाही, तर मग ह्या इंजिनियरच्या डिग्रीमध्येच आपण अडकून पडतो. पण त्याच्याही पेक्षा आपण मोठे आहोत. कारण आपण काही जन्मतः इंजिनियर नव्हतो किंवा जन्मतः डॉक्टर नव्हतो, आहे की नाही. हे नंतर प्राप्त झालेलं ज्ञान आहे. पण माझ्या आतमध्ये जे ज्ञान आहे ते ह्याच्यापेक्षाही खूप काही मोठं आहे की नाही. म्हणून ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये जो अडकून नाही पडत तो कसा आहे, भक्ती मार्गाकडे जातो. म्हणून गुरु आणि शिष्य याच्यामधला सूक्ष्म फरक आपल्याला गुरुदेवांनी सांगितला. तर गुरु कसे आहेत की त्यांना कशाची काही करण्याची गरज नाही आहे. परंतु जे भक्त आहेत, जे शिष्य आहेत, त्यांना हे करावं लागते. असं नाहीये की आपण आता सगळं काय मिळालं, आपल्याला गुरु मिळाले त्याच्यानंतर गुरुच्या आपण मार्गावर चाललो म्हणजे मग आपल्याला सुदर्शन क्रिया करायची गरज नाही, आपल्याला कुठली साधना करायची गरज नाही, सत्संग करायची गरज नाही किंवा सेवा करायची गरज नाही, असं नाही आहे. तर आपली भक्ती जी आहे दृढ होण्यासाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं. पण गुरु जे असे असतात त्यांना नाही केलं तरी चालतंय, परंतु ते करतात. जसं गुरुदेवांनी सांगितलं की मैं पूजा क्यों करता हूं, कारण काय आहे
की माझं अनुकरण करणारे लोक आहे आणि त्यांनी अनुकरण ते केलं पाहिजे, त्यांनी ह्या मार्गामध्ये आलं पाहिजे ह्यासाठी. आणि धर्मरक्षण हे एक सगळ्यात महत्वाचं कार्य आहे, त्यासाठी हे पूजा अर्चा करतो, है की नाही. म्हणून जेव्हा आपण हे अनुकरण करायला सुरुवात करतो त्यावेळेस एकच आहे की गुरुदेवांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गावर चाललं पाहिजे. गुरुदेव आपल्याला काय सांगतात? साधना करा, सेवा करा, सत्संग करा. मग दररोज आपण साधना केली पाहिजे, सेवा केली पाहिजे, दररोज आपण सत्संग केला पाहिजे. तिथे अनुकूलता आहे. आणि मग जर समजा आपल्याला या सगळ्यांमध्ये काही प्रतिकूल असले, हे काय करायचे, काय गरज आहे, हे करायची काय आवश्यकता नाही, ह्याच्यानं काय होते, काय साध्य होते, असे म्हणणारे जर कोणी असतील आपल्या ह्याच्यामध्ये, तर त्यांच्याविषयी आपण कसे असले पाहिजे? उदासीन असलो पाहिजे. त्यांच्याशी आपण वादविवाद करत नाही बसायचं, है की नाही. कारण ह्या पृथ्वीमध्ये गुरुदेवांनी हे खूप छान सांगितलेलं आहे की या सृष्टीमध्ये हे जे 4 तत्व आहेत आणि ह्या 4 तत्व सृष्टीमध्ये आहेत, 5वं तत्व जे आहे ते एकत्वाचं आहे, पण हे 4 तत्व आहेत ते विरोधी आहेत, एकमेकाच्या विरोधी आहेत. आणि जोपर्यंत आपलं हे जीवन आहे तोपर्यंत हे चालणारच आहे. तर मग काय करायचं जेव्हा विरोध होतो त्यावेळेस? तर विरोधाला उदासीन व्हा, है की नाही. म्हणून गुरुदेवांनी किती छान उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा 800 श्लोक होईपर्यंत अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाला गुरु मानायला तयार नाही. जेव्हा 800 श्लोकांनी समजून सांगितल्यानंतर तेव्हा त्यांनी काय केलं? हा, मी शिष्य आहे आणि तुम्ही गुरु आहात. मग तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्हाला गुरु मानतोस ना, तर मग मी सांगतो ते तू कर. नाही तर आधी काय बरेचसे प्रश्न हे केले, युद्ध का करायचं, विरोधात का करायचं, आपलेच नात्यातले आहेत म्हणजे का करायचं, म्हणजे हे पाप कर्म आहे. आणि त्यांनी असाही आरोप केला की हे पाप तू माझ्यापासून करून घेत आहेस. पण जेव्हा ही हे जे प्रेम आहे हे गूढतेमध्ये गेलं, अजून गहनतेमध्ये जेव्हा हे प्रेम गेलं त्यावेळेस काय काय परिणती झाली? तर भक्तीमध्ये त्याची परिणती. आणि मग गुरुदेव काय म्हणतात की समजा एखाद्या वेळेस तुम्ही जप करत असतात, तर सांगितलं आपल्याला गुरुदेवांनी की जप करायचं नाही, बंद करा. तर मग तिथे प्रश्न नाही की का बंद करायचा, आमचं जप चालू आहे, चांगला आहे, आम्हाला छान वाटतंय, तर मग हे का करायचं बंद? तर तसं नाही आहे. गुरुदेवांनी सांगितलं म्हणजे बंद म्हणजे बंद, आहे की नाही. तर हे भक्तीचं लक्षण आहे. तर मग त्यानंतर पुन्हा अजून सांगतात की वेगवेगळे ऋषीमुनी आहेत, ते आपल्याला भक्तीविषयी सांगतायत. तर मग काही ऋषी काय सांगतात की पूजा करा, जसं गर्ग ऋषीने सांगितलं, गर्ग मुनींनी सांगितलं की पूजा पूजा करत राहायची, म्हणजेच आपल्यामध्ये भक्ती दृढ होते, है की नाही. त्यानंतर दुसऱ्या ऋषी मुनींनी काय सांगितलं? कथाकथन. मग आपल्याला ज्याच्याविषयी भक्ती प्रेम निर्माण झालेला आहे तर त्याच्याविषयी त्याच्या सगळ्या कथा जे आपण सांगतो. म्हणून बघा, बऱ्याच जणांना, खूप जणांना इंटरेस्ट असतो गुरु स्टोरीमध्ये, आहे की नाही. मला हा थंब करून दाखवा बरं. खूप जणांना इंटरेस्ट असतो की गुरु स्टोरी, आणि गुरु स्टोरी सुरू झाली की मग आपण एकदम स्तब्ध होऊन ते ऐकत राहतो. हे कशाचं लक्षण आहे? भक्तीचं लक्षण आहे की नाही. पूजा अर्चा करतो आपण, पूजेमध्ये इंटरेस्ट आहे बऱ्याच जणांना. आपण जी रुद्र पूजा करतो दररोजची, वेगवेगळे होम करतो, वेगवेगळे यज्ञ करतो आपण, तर त्याच्यामध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो, असतो की नाही. तर हे कशाचं लक्षण आहे? भक्तीचं लक्षण आहे की नाही. आता यज्ञांमध्ये आपल्याला ज्ञानी माणूस, गुरु ह्या लोकांना आमंत्रण करतात, त्यांचा सत्कार करतात. कशासाठी? तर ते निर्विघ्न पार पडलं पाहिजे. यज्ञ कसं असलं पाहिजे? निर्विघ्न पार पडलं पाहिजे. ह्यासाठी गुरु, ज्ञानी ह्या लोकांची उपस्थिती आवश्यक आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आपले जे गुरुदेव आहेत ह्यांच्या सानिध्यामध्ये आपण जेवढं राहू तेवढे आपली काय होईल?
भक्ती ही कशी होईल? दृढ होईल. आणि ती कशी होईल? अनन्य. आहे की नाही? दुसरं काही नाही आहे, तेच फक्त अनन्य भाव जो आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो. हे भक्तीचं लक्षण आहे, हे सांगितलेलं आहे आपल्या कृत्यात. आहे की नाही? आणि असेच वेगवेगळ्या प्रकारच्या अभिभावातून आपण भक्ती अभिव्यक्त करीत असतो. आणि ती जी भक्तीची अभिव्यक्ती कशा कशा पद्धतीनं होते हे आपल्याला नारद मुनींनी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचंच विश्लेषण आहे प्रवचन रूपामध्ये आपले गुरुदेव आपल्याला सांगत आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांचं आपलं कर्तव्य काय आहे? तर ह्याचं श्रवण करायचं. श्रवण केल्यानंतर ह्याचं मनन करायचं. आहे की नाही? आणि मग तो आपला निधिध्यास होईल. मग आपल्यामध्ये ते अभिव्यक्त व्हायला लागेल. जय गुरुदेव.